परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 1 नोव्हेंबर. मानवी जीवनाचे ध्येय. स्वरूप दर्शन हे मानवी जीवनाचे चरमलक्ष्य आहे. या संतवचनानुसार मनुष्य जीवन मुख्यतः आत्मदर्शनाकरिताच आहे. शाश्वत सुख, शांती, समाधान, आनंद मिळवण्यासाठी हे मानवी जीवन आपल्याला लाभलेले आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन आणि परमार्थ करणाऱ्या व्यक्तीचे जीवन यात लौकिकदृष्ट्या काहीच फरक नाही. ते दोघांनाही एकसारखेच लाभलेले आहे. परंतु परमार्थासहित जगलेले जीवन अधिक समाधानाचे व शांतीचे होते. असे उत्तम जीवन प्राप्त करून घेण्यासाठी पारमार्थिक विचार काय आहेत ते आधी समजून घ्यावेत. त्या विचारांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा. मानवी जीवनात कितीतरी गोष्टी सहज जाता जाता करण्यासारख्या असतात, ज्यांच्याकडे अल्प तात्कालिक ध्येय म्हणून पाहता येईल. काही विशिष्ट शिक्षण, नोकरी, व्यवसाय, योग्य प्रकारे अर्थार्जन, संपत्तीचा सुयोग्य उपभोग अशी अनेक अल्पध्येये भौतिक जीवन समृद्ध करण्यासाठी असू शकतात. परंतु ती जीवनातील अपूर्णता भरून काढू शकत नाहीत. अशी ध्येये डोळ्यासमोर ठेवून पूर्ण जीवन जगलेल्या व्यक्तींना आयुष्याच्या उत्तरार्धात कळून चुकते की ज्या ध्येयापाठीमागे आपण आजवर धावलो त्यांच्या प्राप्तीनंतरही जीवनाची खरी पूर्णता अजूनही दूरच आहे. तसे पाहिले तर सर्व प्रकारचे ऐहिक विषय, उपभोग माणसाच्या जीवनात काही प्रमाणात सुख निर्माण करतात. परंतु ते सुख तात्कालिक व अस्थायी असते. ते पूर्ण सुख नाही. खरे परिपूर्ण सुख हे शुद्ध स्वमध्ये रमून राहण्यानेच मिळते. हे आत्मसुख परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला निश्चितपणे प्राप्त होते. म्हणून बाह्य विषयांचे सुख केवळ तात्कालिक आहे, शाश्वत नाही हे लक्षात घ्यावे आणि समजून घ्यावे की आपले नेहमीचे जीवन जगत असतानाच अनावश्यक किंवा अतिरिक्त विषयांचा मनतः त्याग केला तर वृत्ती अंतर्मुख होतात आणि त्या त्या विषयांपासून मन विरक्त होऊ लागते. विरक्ती म्हटल्यावर घाबरण्यासारखे काही नाही. मूळ सुखाचा स्रोत एकदा समजला तर त्या स्रोतापर्यंत जाण्यासाठी वृत्तीची अंतर्मुखता, अनावश्यक विषयांचा त्याग, विरक्ती या मार्गांचा अवलंब सहज करता येतो. हा मूळ सुखाचा स्रोत आपल्या अंतर्यामीच आहे. खरे तर परमार्थातील मुख्य सिद्धांत जीव मुळातच परमात्म स्वरूप आहे हा आहे. परंतु जीव परमात्म स्वरूपात रमू शकत नाही. जीवभावाला आल्याने तो अखंड सुखदुःखादी द्वंद्वांमध्ये सापडला आहे. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण अशा भ्रांतीत सापडला आहे. या भ्रांतीतून बाहेर पडून जीव जर आत्मभावावर स्थिर राहू शकला तर त्याला शाश्वत सुखाची स्थिती प्राप्त होते. अशी आनंदरूप, सुखरूप स्थिती प्राप्त होण्यासाठी संतांना शरण जावे. त्यामुळे देहभावना कमी होण्यास, अहंता दूर होण्यास मदत होते. तुकाराम महाराज म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप.
संत सत्पुरुषांच्या पदकमलांवर सर्व भावे लीन होऊन आत्मदर्शनाचा मार्ग त्यांच्याकडून समजावून घ्यावा आणि त्या मार्गाने साधना करून सुखरूप होऊन जीवन जगावे. आत्मदर्शनाचे ध्येय प्राप्त करताना जीवनातील इतर ध्येयही सहजतेने प्राप्त होतील यात शंका नाही. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.